नमस्कार. मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाड. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. ऐका त्यापैकी एक अखंड व त्याचा अर्थ. दृष्टवर्तनाने नष्टकर्मी होती संकटे भोगती क्लेशासह. दुःख क्लेश होता देवा दोष देती निर्मिका निंदिती सर्वोपदी. जन्ममृत्यूसह सुख दुःख देता करता करविता त्याची लीला. केली दृष्टकर्मे सांगण्यास भीती देवाची फजिती करी मूळ. सहिष्णुता नाही अशा सोंगाड्यास खऱ्या नास्तिकास ज्योती म्हणे. जाणून घेऊया या ओळींचा अर्थ. वाईट वागणूक करणारा माणूस स्वतःचे कर्म नष्ट करतो. त्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. जेव्हा त्याला दुःख येते तेव्हा तो देवाला दोष देतो, पण प्रत्यक्षात त्याचीच निष्काळजीपणा म्हणजे चुकीची वागणूक सर्वत्र निंदिली जाते. वाईट वागणुकीमुळे माणूस स्वतःच्या संकटात पडतो, पण नंतर तो स्वतःची चूक न मानता देवाला दोष देतो आणि लोक त्याची निंदा करतात. माणसाच्या जीवनात जन्म, मृत्यू, सुख, दुःख या सगळ्या गोष्टी येतात. या सगळ्या गोष्टींमागे परमेश्वर निर्मिकाची इच्छा असते. काही लोक फक्त मीच सर्व करतो असे म्हणतात, पण ते चुकीचं आहे. असे म्हणणारा माणूस मूर्ख ठरतो, कारण तो देवाचे महत्त्व कमी करतो. मीच सर्व काही जाणतो असे म्हणणारा खरा ज्ञानी नसतो, तर तो अज्ञानी असतो. या ओळींचा अर्थ. माणसाने अहंकार ठेवू नये. सर्व काही मीच माझ्या हाताने निर्मिती करतो, देवाची भूमिका शून्य आहे अशा समजणारा हा सर्वात जास्त नास्तिक असतो, असे इथे ज्योतिबा सांगतात. महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे आणि तो सर्वांनी आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणेच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. सावित्री इंडिया न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जय ज्योती, जय सावित्री. धन्यवाद.